आणि आता इथे सगळा बाकीचा कार्यक्रम होणार आहे तो आपण आता बघूया. सो चला, बघू शकता इथलं निशाण आता तिथे आहे आणि मग निशाण चेंज होणार इथे, जे इथे असतं निशाण. सो गाईज तुम्ही आता बघू शकता म्हणजे सगळे गावकरी आता इथे सगळे वर आलेले आहेत आणि इथे मोस्ट ऑफ म्हणजे माझ्यामध्ये तरी 99% कोणी लेडीजच नाही, सगळेच ॲक्च्युली जेंट्स असतात. आणि आता तुम्ही बघू शकता ही आपली गावहोळी आहे इथे पण, ही रामेश्वराजवळ. आणि इथे आता सगळे ते नारळ वगैरे ठेवलेले आहेत. ऑलरेडी होळी भेटून झाली असते, तर हे सगळे नारळ असतात ते कोणाच्या भेटीचे असतात, कोणी म्हणजे मुंबईकर जे असतात मुंबईकर किंवा चाकरमनी त्यांच्या भेटीचे, किंवा कोणी नवसाचे असतात, नवस पूर्ण झालेले किंवा नवस ठेवणारे ते सगळे नारळ असतात. आणि मग ते सगळे इथे ठेवले जातात. आणि मग इथून नंतर मग पुढे का वरच्या तिथे एक जंगल डब्यात तिथे आपण जातो सगळं हे करून. आणि नंतर मग रात्री त्या आगीतून वगैरे त्या सगळ्या गोष्टी ते पुढे आपण बघूच. सो यावर्षी आपल्याकडे वरसलीचा मान असल्याने आनंदाचा त्या सगळ्या गोष्टी करणार आहे ते आपण आता बघणार आहोत. काही चूक भूल झाली असा तुझ्याकडे तर आज माफ करूचा, त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करूचे, आनंदात ठेवचा. पुनाळेकर महाजन
सो काही आता सगळेजण आपापले नारळ घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता धूळ मारण्याचा कार्यक्रम आहे. मला वाटतं मंदिराच्या भोवती फिरतात. आता हा काय एक्झॅक्टली रीत आहे मला माहीत नाही, पण ही सुद्धा आपल्या होळी म्हणजे आपल्या गावातल्या होळी किंवा शिमग्यातली ही परंपरा आहे. सो आता ती इथे पूर्ण होत आहे. जर कोणाला नक्की या प्रथेबद्दल व्यवस्थित माहिती असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की जरूर अपडेट करावं. तर आज ती काही चूक भूल झाली असेल तर तो आज भाग करूचा असं म्हणता. आज जे धूळ मारतो त्याला सुखी राखायचा आणि ही जी धुळीचो दिवस हा तो आज मान्य करून घेवचो. चूक भूल झाली तर आज माफ करूचा आणि याच्यापेक्षा शेवटातून भरत काय रापत रापत आपण एक नंबर म्हटलं आणि पुढे लागायचं. धूळ मारण्याचा कार्यक्रम हा ऑलमोस्ट सगळ्या जे छोटी छोटी मंदिर आहेत आपले आसपास तिथे सगळीकडे होतो. म्हणजे सो गाईज आता दादा निशाण घेऊन सोबत काही अजून एक 4-5 व्यक्ती आम्ही आहोत चालले आणि वर आता आपण इथे वर तिथे देवस्थान आहे तिथे जाऊन आता आपण पाया पडणार आहोत आणि निशाण तिथे ठेवून म्हणजे पूजा वगैरे होणार आणि पुन्हा आपण येणार. सो चला आपण ते बघूया कसं असतं ते. चाललो आहे हे निशाण तिथे आतमध्ये देवस्थान आहे तिथे आणि मग तिथे आपण पाया पडणार आणि मग पुन्हा परत इथे येणार आणि नंतर मग अजून काही 1-2 प्रथा आहेत त्या पूर्ण करून मग होळी या शिमग्या सणाची समाप्ती होईल. काढ तुझा निशाणीचा हाय मारू नको काढ हार गिर सगळा काढा बंद वापरले नाही तिच्या मुळात ठेव तिचं ठेव तिचं आणि ही त्याच्याकडे आता ती त्याच्याकडे झाली रे चौकस करून सारखी करते दोरी कसली लागा तू आज पण माझ्या हे आज फुल परमोळा तुझ्याकडे असणारच होता असा त्याप्रमाणे नाव येते आता होत आहे थोडंसं
सो हे गाईज गुड मॉर्निंग. आता नेक्स्ट डे आहे मंगळवार आणि आता सकाळचे 9:30 पावणे 10 झाले. आम्ही सगळे आंघोळ करून आता खाली उतरलो आणि नाश्ता करायला आलो. काल रात्री आपण बघितलं आपला होळीचा जो रुंबाट आणि सगळे जो कार्यक्रम होता वर देव रामेश्वराच्या मंदिराकडे वगैरे, परत प्रसाद पोस्ट वगैरे सगळे आपण गोष्टी बघितल्या आणि ते सगळं करून आम्ही रात्री 2-2:30 वाजता मी आणि भाऊजी इथे हॉटेलवर आलो. आणि त्याच्यानंतर आता सकाळी भाऊजी सकाळी लवकर गेले, भाऊजी आणि ताई, आणि मग नंतर आम्ही आंघोळ वगैरे करून आता नाश्ता करायला खाली आलो. सो नाश्ता वगैरे करून पुन्हा एकदा मी घरी जाऊन येणार आहे आणि मग नंतर बाकीची पुढची कार्य. सो शिवांश पण आता उठला, शिवांशी पण आंघोळ वगैरे झाली सकाळी लवकरच. हाय कर शिवांश. सो आता चला नाश्ता करूया आपण. सो आता मस्तपैकी नाश्ता करतो आहे. व्हिडिओ घ्यायचा राहिलाच. सो आंबोळ्या आणि म्हणजे चटणी. सो आम्ही तिथं आता नाश्ता करतो आहे. शिवांश पण खातो आहे आंबोळ्या आणि आंबोळी वगैरे खाऊन मस्तपैकी फ्रेश होतो. चला. सो गाईज आत्ता वाजले दुपारचे 11:30 आय थिंक, ऑलमोस्ट 11-11:30 झालेत आणि मी पुन्हा एकदा घरी आलो आहे. काही छोटी मोठी कामं होती आणि प्लस काही कपडे वगैरे आपण इथेच ठेवलेले काल रात्री आणि ते घेऊन यायचे होते. आणि काल रात्री जे बाबा वाण्यात म्हणजे आपलं जे कॉन्ट्रॅक्टर आपलं घर बांधतात त्यांना भेटलं नव्हतं. सो म्हटलं त्यांना पण भेटूया आणि म्हटलं कारण आपल्याकडे आज बराच वेळ संध्याकाळची आपली ट्रेन आहे. सो म्हटलं जायच्या आधी म्हटलं एकदा जाऊ नये कारण परत 15 दिवस मला यायला भेटणार नाही. सो चला आता घरी आलो आहे. दादाला भेटूया, काही कामं आहेत घराचं सगळं एकदा बघूया, बोलवून घेऊया त्यांच्याशी. सो चला दाखवतो रस्ता पुन्हा एकदा आपल्या घरचा. सो हा आहे आपल्या गावच्या घराचा रस्ता खाली जाणारा. सो हे काय झालं दुपारचे 3:30 पावणे 4 झालेत. मगाशी आपण आता बघितलं म्हणजे मी घरी गेलेलो, तिथला काही शूट नाही केलं कारण काल ऑलरेडी शूट केलेलं. सो ॲक्च्युली आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत बाबा आणि त्यांना भेटलो आणि जरा घरासंदर्भात काही सूचना होत्या किंवा काही इन्स्ट्रक्शन्स होते ते दिल्या आणि काही कामं होती ती केली आणि तासाभरात मी पुन्हा हॉटेलवर आलो. दुपारी इथेच जेवलो. नॉर्मल जेवण होतं आपलं व्हेज. आज मंगळवार असल्यामुळे आम्ही डाळ भात, शिवांसाठी चपाती भाजी आणि बटाट्याची वगैरे आणि छास वगैरे असं प्यालो आणि मग लगेच बॅग वगैरे भरली आणि आता 3:30 पावणे 4ला निघतो आहे कारण आपली 5 वाजता तेजस ट्रेन आहे कुडाळवरून, जी 11:30 पावणे 12ला ठाण्याचा टायमिंग आहे. सो ती 5ची आहे. सो आता 3:30 पावणे 4ला निघतो आहे म्हणजे 4च्या आसपास, म्हणजे आपण एक अर्धा तासात पोहोचू 4:30ला कुडाळला. सो तुम्ही बघू शकता ही माझ्या मागे अशी रूम आहे लीला होमस्टेमध्ये. यापूर्वी मी आता इथे 3-4 वेळा आलेलो आहे. शिवांश दिसतोय तुम्हाला मागे. सगळ्या आम्ही रेडी झालो. रिक्षा इथे अजितची, आमच्या गावातला जो अजित रिक्षावाला त्याची, आणि मग त्या रिक्षाने आता आम्ही डायरेक्ट कुडाळ स्टेशनला जाऊ. मग तिथे एक अर्धा पाऊण तास वेटिंग करू आणि मग 5 वाजता तेजस एक्सप्रेसने टुवर्ड्स मुंबईकडे रवाना होऊ. सो चला निघूया आता मुंबईच्या प्रवासासाठी. बाय बाय टू कोकण. 4 दिवसाची सुट्टी संपली, शिमगा संपलेला आहे आता आणि आता आपण निघतो मुंबईकडे. सो लेट्स गो. सो आता आपण कुडाळ स्टेशनला आलेलो आहोत आणि आपली ट्रेन 5 मिनिटाची होती. ऑलरेडी लेट आहे 15 मिनिटं. 5:20चा टायमिंग दाखवत आहे. सो बघूया आता कधी इथे ट्रेन तेजस एक्सप्रेस. हे आपलं कुडाळ स्टेशन. संध्याकाळचा 5चा हा नजारा कुडाळ स्टेशनवरचा. जस्ट जनशताब्दी ट्रेन गेली आणि आपण तेजस ट्रेनसाठी थांबलो आहे. शिवांशी मस्ती चालू आहे इकडे. हे आपल्या बॅग्स. सो गाईज आता संध्याकाळचे 5:15 5:30 होत आल्यात. ट्रेन ऑलमोस्ट 20-25 मिनटं लेट आहे आणि आपली ट्रेन आता येते तेजस एक्सप्रेस. आणि तेजस एक्सप्रेस इथे येते त्यामुळेच मांडवी एक्सप्रेसला तिकडे शिफ्ट केलं आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला, जी मुंबईवरून येते आणि मडगावला जाते. सो ही आली आपली तेजस एक्सप्रेस टुवर्ड्स मुंबईला जाणारी. आता जस्ट आपण ट्रेनमध्ये आलो आणि या ट्रेनचा तेजसला एक मस्त एक्सपिरियन्स म्हणजे येणार आहे तो म्हणजे कुडाळहून डायरेक्ट रत्नागिरी स्टॉपमध्ये काय स्टॉपच नाही आहे. ना कणकवली, ना वैभववाडी, ना राजापूर. सो डायरेक्ट रत्नागिरी असणार. सो आय थिंक 2 तासात, 1-1.5-2 तासात आपण रत्नागिरीला पोहोचतो. सो मी ट्रेन दाखवतो. ट्रेन अमेझिंग आहे. फर्स्ट टाईम मी त्याची म्हणजे ट्रॅव्हलिंग करतो आहे. सो लेट मी शो यू. सो तुम्ही बघू शकता हे समोर LCD स्क्रीन आहेत पण ते बंद आहेत आणि तुम्हाला माहिती आहे इंडियन पब्लिक आपली
काय करेल त्याचा भरोसा नाही, कदाचित ते बंदच ठेवलेत. नंतर हे असे समोर सर्विंग स्टँड्स आहेत, इथे तुम्ही तुमचं जेवण बसून जेवू शकता. खाली रॅकेट आहे, काही तुम्ही पाण्याची बॉटल्स वगैरे ठेवू शकता, त्यासाठी वेगळं दिलं आहे. म्हणजे स्नॅक्सचे चिप्स वगैरे ते पॅकेट्स, जेवण आपलं ऑलरेडी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आपल्या तिकीटमध्ये. आणि तुम्ही बघू शकता असे पूर्ण सगळे कंपार्टमेंट आहे. शिवांश आता मस्ती करतोय. सो हा आपला बाहेर नजारा. 2 सीटर अशी नाही, 3x2 आहे ही ॲक्च्युली. बघू शकता इकडे 3 सीट्स आणि इकडे 2 आहेत, पण आमच्या 2 सीट्स होत्या म्हणून या 2 आणि या 3 अशा 3x2. सो गाईज आता जस्ट आपण जे बुक केले तिकीट त्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे फ्री होतं तुमच्या सोयीनुसार. सो मी 1-2 जेवण हे म्हणजे स्नॅक्स, ॲक्च्युली जेवण नाही स्नॅक्स ऑर्डर केलेले. हे तुम्हाला मिळतं चिप्स, केक आणि कॉफीचं वगैरे. हे जेवणासाठी फ्रुटी पण मिळाली आहे आणि प्रत्येकाला एक पाण्याची बॉटल, म्हणजे 2 तिकीट मागे 2 पाण्याच्या बॉटल्स. सो खरंच म्हणजे हे ना तेजस एक्सप्रेसचं एक चांगलं आहे. मला प्लेननी जाण्याचा एक्सपिरियन्स येतो, म्हणजे आम्ही तर ऑलरेडी 2-3 वेळा प्लेननी प्रवास केला, तोच एक्सपिरियन्स येतो या ट्रेननी जाताना. सो अमेझिंग आहे. लेट्स एन्जॉय दिस ट्रॅव्हलिंग. सकाळी आता आपण चिपळूणला उतरलो आहे. रात्री इथे 8:45 होत आले आहेत. गाडी पूर्ण फास्ट असल्यामुळे आणि प्लस AC असल्यामुळे दरवाजे बंद होतात. सो मला खाली उतरता येत नाही आहे. सो हे चिपळूण स्टेशन. सगळे जातात रात्रीचे 8:45 झाले आणि जसं जस्ट चिपळूण स्टेशन गेलं आणि डायरेक्ट पनवेल आहे. सो 11चं काहीतरी पनवेलचं टायमिंग आहे, म्हणजे 2 तासात. लेट्स सी, आय होप टायमिंगमध्ये पोहोचलो तर आम्ही म्हणजे 12 वाजेपर्यंत पोहोचलो. सो बघूया. कारण पनवेल त्यानंतर ठाणे म्हणजे असं पनवेल ठाण्याला आय थिंक 1 तासभर लागतो. सो 11:30पर्यंत पोहोचलो ठाण्याला. लेट्स सी, बघूया. शिवाय झोपलंच नाही आहे, पूर्ण मस्ती करतो. पण आता थोडा वेळ तिथे बाहेर घेऊन पोहोचलो. सो गाईज रात्रीचं जेवण पण आलं आहे. अमेझिंग. आपण बघू शकतो याच्यामध्ये भात, डाळ, भाजी, पनीरची स्वीट आणि चपात्या वगैरे आल्या. सो आत्ता जस्ट उसळीचं जेवण झालं. शिवांश झोपला आहे म्हणून ती जेवून घेतलं तिने आणि मी पण आता जेवतो आहे. सो चला जेवूया आणि 1-1.5 तासामध्ये आपलं पनवेल पण येईल. सो हे गाईज आता रात्रीचे 12:30 झालेत आणि आम्ही आत्ता जस्ट उतरलो आहे ठाण्याला. 1.5 तास लेट ट्रेन आहे. सो आता चला घरी जाऊया. डायरेक्ट रिक्षा करूया आपण ओलाची आणि डायरेक्ट घरी. चला. सो हे गाईज असा होता हा छोटासा म्हणता नाही पण बऱ्यापैकी मोठा ब्लॉग झालेला आहे, ज्यासाठी मी, विशाली आणि शिवांश आम्ही 3 जण शिमग्यासाठी आलो होतो. सेकंड टाईम मी गावातला शिमगा अटेंड केला आणि खूप मजा आली. शिवांशने फर्स्ट टाईम अटेंड केला. शिवांशने सगळ्या बघितल्या गोष्टी इथल्या आणि शिमगा वगैरे व्यवस्थित झाला. सोंग, रुंबाट वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण कायाकिंग केलं मालवणला जाऊन, मजा आली. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. खवणे बीचवर कायाकिंग विथ ट्रान्सफॉर्म बोट, कांदळवन सफारी वगैरे त्या सगळ्या गोष्टी खूप मस्त झाल्या. सो नक्कीच तुम्ही जर मालवणला जर गेला खवणे बीचला तर तिकडे कांदळवन सफारीचा नक्की अनुभव घ्या आणि अतिशय एक्सपिरियन्स मस्त आहे. आणि गाईड वगैरे घेतले तर आणखी मजा येईल. फिश पा वगैरे, नॅचरल फिश पा वगैरे केला. सो ती मजा आली. सो असा होता एकंदरीत हा कोकणातला 3-4 दिवसाचा आपला ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.